बासरी ही कृष्णाच्या थेट ओठाशी आहे, कारण बासरी आतून पोकळ आहे, तिला कोणतीच गाठ नाही. गाठ नाही म्हणून ती भगवंताच्या ओठाशी आहे. आपल्या एवढ्या गाठी आहेत ना, कोणती सोडायची आणि कोणती ठेवायची. एकदा भगवंताची अंगठी हरवली, हिरेजडित अंगठी, आणि कृष्ण सगळीकडे शोधत होता. अंगठी कुठे आहे, अंगठी कुठेच सापडायला तयार नाही. कृष्ण म्हटला कुठे पडली कुणास ठाऊक. राधेला विचारलं अंगठी बघितली का. राधेनं सगळीकडे बघितलं पण अंगठी काय सापडली नाही. आणि ती सापडली राधेची सखी मैत्रीण ललिता, हिला ती अंगठी सापडली. आणि ती कुठे सापडली माहितीये? राधेच्या केसांमध्ये. राधेच्या केसांमध्ये गुंतलेली ती अंगठी घेतली आणि तशीच ललिता कृष्णाकडे धावत गेली. कृष्णा, तुझी अंगठी हरवली होती ना, ही घे, मला सापडली आहे. कृष्णानं अंगठी हातात घेतली, बोटांमध्ये घातली आणि ललिता म्हटली, असं नाही, मी तुला तुझी अंगठी सापडून दिली ना, मला काहीतरी बक्षीस हवंय. काय हवंय बक्षीस? ललिता म्हटली, तू देशील ते. कृष्ण म्हटला, ज्या बोटांमध्ये मी अंगठी घातली आहे ना, त्या बोटांचं तू असं चुंबन घेऊ शकतेस. ललिता लाजते आणि जाता जाता हसत म्हणते, कृष्णा, राम करो आणि कधीतरी तुझी बासरी हारो. ही बासरी आहे, हे अलगूज. आणि ही इतक्या जवळ काय माहितीये? कारण ती आतून पोकळ आहे. तिच्या मनात कोणताही मोह नाही, माया नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, आणि म्हणून ती भगवंताच्या इतक्या जवळ आहे. आणि मग गोपिकांनाही हेवा वाटावा की अरे, बासरी कृष्णाच्या इतके जवळ आहे आणि आपण का नाही. ते अलगूज काय ते आपण ऐकूया. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगूज. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगूज. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगूज. सांगू जाता तुझं गुज, सांगू जाता तुझं गुज, सांगता नये नये. माझ्या कानी बाई बाई